वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण FLM मेथडने एक डेप्रिसिएशनचा सम सॉल्व करणार आहोत, जो टेक्स्टबुकमध्ये इलस्ट्रेशन 5 आहे, पेज नंबर 229 वर. इलस्ट्रेशन 5. रुबीना मेसर्स रुबीना ट्रेडर्स सिंधुदुर्ग bought furniture worth ₹30,000 on 1st April 2016. 1st 4/16 ला आपण एक फर्निचर घेतलं 30,000चा. म्हणजे हा फायनान्शियल इयर 16-17 झाला ना. अच्छा. आणि ॲडिशनल फर्निचर त्याच फायनान्शियल इयरमध्ये 1 ऑक्टोबर 16ला 1 ऑक्टोबर 16ला एक फर्निचर, हा F1 केला तर हा F2 करूया. आणि ह्याची प्राइस किती आहे? 20,000. They charged depreciation at 15% per annum on fixed installment basis. Fixed installment basis म्हणजेच straight line method at the rate 15% per annum. 1st October 2018 मध्ये they sold one cupboard for 5,000. Original cost of which on 1st April 16 was 10,000. म्हणजे हा 30,000 मधले एक कबर्ड आहे जे 10,000चं होतं. मग आपण उरलेल्या 20,000ला F1 बोलूया. म्हणजे परचेज डेट सेम असणार दोन्ही फर्निचरची, कबर्ड आणि F1ची, पण आपण वर्किंग सेपरेट करूया कारण की त्यातलं 10,000चं आपण ॲसेट नंतर विकणार आहोत. ऑन द सेम डेट अ न्यू कबर्ड वॉज परचेस्ड फॉर 15,000. मग तारीख काय? 1 ऑक्टोबर 2018. आता ही फायनान्स 1 ऑक्टोबर 2018 म्हणजे हा आहे फायनान्शियल इयर 18-19. म्हणजे एक वर्षामध्ये काय ट्रान्झॅक्शन नाही झालं. सगळे ट्रान्झॅक्शन झाले तर 16-17 मध्ये परचेस आणि 18-19 मध्ये परचेस सेल. इथे घेतला तो कबर्ड आहे, मग इथे कबर्ड 2 घेऊया, ह्याला 1 घेऊया. हा आहे 15,000चा, बरोबर. आणि मग आता आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन तयार झाली. ही त्याच तारखेला 1 ऑक्टोबर 18ला 5,000ला सेल करणार आहोत. सेल इन्फॉर्मेशन ही बाय डिफॉल्ट सगळे परचेसची इन्फॉर्मेशन आहेत. मग शो द फर्निचर अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर द इयर्स 16-17, 17-18 आणि 18-19. पहिल्या वर्षी परचेसेस आहेत, 17-18 मध्ये काही नाही आहे आणि 18-19 मध्ये एक परचेस एक सेल आहे. अज्युमिंग दॅट द फायनान्शियल इयर क्लोजेस ऑन 31st मार्च एव्हरी इयर. दिलं नाही तरी आपल्याला माहिती आहे मार्चला फायनान्शियल इयर क्लोज होतं. मग आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आपल्या टॅब्युलर फॉर्ममध्ये वर्किंगमध्ये टाकूया. आपण परचेसचे सगळे डिटेल्स त्या चार्टमध्ये घेतले, तर फक्त सेलची डिटेल एका बाजूला लिहूया, म्हणजे आपल्याला ह्या समकडे परत बघावं लागणार नाही. 1 ऑक्टोबर 18ला 5,000ला आपण कुठला ॲसेट? कबर्ड 1 विकला 1 ऑक्टोबर 18. 1 ऑक्टोबर 18ला 5,000ला कबर्ड 1 विकला. ओके. मग पहिल्या वर्षी लेस डेप्रिसिएशन फॉर FY 16-17. पहिले दोन ॲसेट पूर्ण वर्षासाठी वापरलेत आणि तिसरा ॲसेट म्हणजे फर्निचर 1 आणि कबर्ड 1 फुल इयरसाठी यूज केले. फर्निचर 2 हे आपण
अर्ध्या वर्षासाठी यूज केलं आहे. 1 ऑक्टोबर आहे ना, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान, फेब, मार्च 6 मंथसाठी यूज केलं आहे. आपलं डेप्रिसिएशन ह्यासाठी पूर्ण वर्षाचं येणार. 20,000 वरती 15%. 20,000 इंटू 15%. 3,000. 3,000 हे फुल इयरसाठी. 20,000 इंटू 15%. तसंच इथे पण असणार, हे येणार 1,500. आता हे 20,000 इंटू 15% इंटू 6 डिवाइड बाय 12, कारण की 6 मंथ्स यूज केलं आहे. त्याचं आन्सर 3,000चं हाफ येणार 1,500. त्याचं हे 10,000 इंटू 15%. आणि ह्या वर्षी हे ॲसेट आपल्याकडे नाही आहे, म्हणून हे 18 मध्ये आलं ना, तर हे पहिले 2 वर्ष हे ॲसेट आपल्याकडे नाही आहे. मग आपलं टोटल डेप्रिसिएशन किती झालं फॉर द इयर? 3,000 प्लस 1,500 प्लस 1,500 6,000. आणि आपली WDV काय येणार? WDV 17,000, 8,500 आणि इथे 18,500. हे ॲसेट आपल्याकडे नाही आहे. मग आपली टोटल अमाऊंट असणार 17,000 प्लस 8,500 प्लस 18,500, 44,000. मग आपलं दुसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन फॉर FY 17-18. आता 15% आहे SLM प्रमाणे, म्हणजे डेप्रिसिएशन दरवर्षी सेम राहणार. आणि ह्या वर्षी पण आपण तिन्ही ॲसेट फुल इयर वापरलेत, दुसरं काही ट्रान्झॅक्शन झालं नाही आहे. तर मग डेप्रिसिएशन काय येणार इथे? इथे फुल 3,000 जे पहिल्या वर्षी होतं ते पण तसंच. इथे पण 1,500 सेम. आणि इथे पहिल्या वर्षी 6 मंथसाठी केलं होतं, इथे फुल इयरसाठी पाहिजेल आहे, म्हणून इथे फुल 3,000. हे आलं कसं? 20,000 इंटू 15%. आणि हे ॲसेट आपल्याकडे ह्या वर्षी पण नाही आहे, म्हणून इथे काही नाही. मग सेकंड इयरचं 17-18 फायनान्शियल इयरचं आपलं टोटल डेप्रिसिएशन किती? 3 प्लस 3 6 प्लस 1,500 7,500. आणि मग आपलं WDV काय येणार? 14,000. इथे येणार 7,000. इथे येणार 15,500. आणि ह्या वर्षी आपल्याला, म्हणजे हा फायनान्शियल इयर मार्च 18ला संपला ना, आता थर्ड इयरला आपण हा ॲसेट परचेस केला आहे. सेम डे परचेस आहे आणि सेम डे सेल आहे. 1 ऑक्टोबरलाच परचेस केलं होतं आणि सेम डे सेल पण केलं होतं. यावर्षी आपण चौघांचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. फक्त पहिला ॲसेट आपण विकतोय, पहिला कबड आपण विकतोय, तर तो ॲसेट फक्त आपण जोपर्यंत वापरलाय 6 महिनेच वापरलाय, तर 6 महिन्याचं एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर वापरलाय, तर तसं 6 महिन्याचंच आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. आणि कबड 2चं आपण परचेस ऑक्टोबरमध्ये केलंय, मग उरलेला जो अर्धा वर्ष आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान, फेब, मार्च असे 6 महिने वापरलेत, म्हणून त्याचे पण 6 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. मग डेप्रिसिएशन फॉर FY 18-19, इथे पहिला फर्निचर पूर्ण वर्ष येणार 3,000. हा कबड 10,000 इंटू 15% इंटू 6 डिवाइड बाय 12 असं वर्किंग असणार. ह्याचं फुल वर्षाचं असणार. फर्निचर आपण हा पूर्ण वर्ष वापरले. आणि हा कबड अर्धा आपण वापरले 15,000 वरती. 15,000 इंटू 15% इंटू 6 डिवाइड बाय 12 असं आपलं वर्किंग असणार आहे. मग 1,500चा अर्ध काय? 750. आणि ह्याचं वर्किंग आपण कॅल्सीवर करूया. 15,000 इंटू 15%
इंटू 6 डिवाइड बाय 12, 1125, 1125. मग त्या वर्षीचं पूर्ण डेप्रिसिएशन किती? 3000, 3000, 6000 आहे, प्लस 750 प्लस 1125, टोटल आहे 7875. 7875. अच्छा हां, आपलं हे टोटल काय असणार? WDV, क्लोजिंग WDV 14 प्लस 7 21, 21 प्लस 15 36,500. मग आता आपल्याकडे WDV येणार, ही असणार 14,000 मायनस 3,000 11,000. हे असणार 6250. तर ही WDV आहे ॲट द टाइम ऑफ सेलची. हे असणार 12,500 आणि 15,000 मधून 1,125 मायनस झाले 13,875. मग आपली WDV असणार ती, ही व्हॅल्यू सोडून आपण WDV कॅल्क्युलेट करणार. WDV आपली 11,000 प्लस 12,500 प्लस 13,875. ही आपली थर्ड इयरला, इयर एंडला WDV असणार 37,375. 37,375. कारण की हे ॲसेट आता आपला नसणार, आपण तो विकलाय, त्याची व्हॅल्यू आपण टोटलमध्ये WDV मध्ये येणार नाही, क्लोजिंग WDV मध्ये येणार नाही. आत्ता वर्किंग झालं ते आपलं डेप्रिसिएशनच्या कॅल्क्युलेशनचं झालं. आता आपण ह्या ॲसेटचं प्रॉफिट अँड लॉसचं वर्किंग करूया. तर आपण हा ॲसेट विकला, प्रॉफिट झाला की लॉस. तर आपण इथे वर्किंग नोट 2 करूया. वर्किंग नोट 2, कम्प्युटेशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ कबर्ड. आपली सेल डेट काय? 1 ऑक्टोबर 18 आहे. सेल अमाऊंट आहे 5,000. म्हणजे वरची इन्फॉर्मेशन सगळी आपण खाली लिहिली. मायनस WDV ॲज ऑन डेट ऑफ सेल, आपली ही आहे ना WDV ॲज ऑन डेट ऑफ सेल. तर 6250, 6250. आपली WDV जास्त आहे आणि आपल्याला सेल करून कमी अमाऊंट मिळाली, तर आपला लॉस झाला आहे 1250चा. मग हा झाला लॉस ऑन सेल ऑफ कबर्ड. तर आता आपल्याकडे सगळं वर्किंग रेडी आहे. आपल्याकडे डेप्रिसिएशनचे, WDVचे आणि लॉसची अमाऊंट रेडी आहे. क्वेश्चनमध्ये पुढे काय विचारलं आहे? आपल्याला फर्निचर अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट बनवायचं आहे, जे आपल्या वर्किंगच्या बेसिसवरती बनवणं सोपं आहे. तर इन द बुक्स ऑफ रुबीना ट्रेडर्स सिंधुदुर्ग, आपण आधी बनवणार फर्निचर अकाउंट. कबर्ड पण हे एक फर्निचरच आहे, पण वर्किंगमध्ये आपण सेपरेट आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला सेपरेट कबर्ड बनवलं आहे. कबर्ड 1, कबर्ड 2 असं केलं आहे. त्याला एंट्री आपण फर्निचर अकाउंटमध्येच पास करणार. आणि दुसरं अकाउंट आपण बनवणार डेप्रिसिएशनचा. 1 एप्रिल 2016ला दोन्ही फर्निचर एकत्र घेतले होते, मग आपण 30,000ची एंट्री एकत्र पास करणार. फर्निचर अकाउंट डेबिट 2016-1 टू बँक अकाउंट 30,000. आणि ह्याच वर्षी आपण दुसरं ॲसेट परचेस केलं आहे 1 ऑक्टोबर 2016ला 20,000चं. मग आपण ह्याची एक एंट्री मारणार ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर 1 टू बँक अकाउंट, अमाऊंट काय आहे 20,000. आणि त्यानंतर मग काय ट्रान्झॅक्शन नाही, मग इयर एंडला आपण पास करणार ही आपली डेप्रिसिएशनची एंट्री 6,000. ॲसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणून आपण क्रेडिट करणार 2017 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 6,000. आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये 2017 मार्च 31 टू फर्निचर 6,000. मग आपली दोन परचेसची एंट्री झाली, डेप्रिसिएशनची एंट्री झाली.
आता अजून काय ट्रान्झॅक्शन्स नाही आहेत, तर मग आपण डेप्रिसिएशनचं अकाउंट इयर एंड एंट्रीजमध्ये ट्रान्सफर करणार P&L अकाउंटमध्ये. त्याची एंट्री पास करणार सेम डेला मार्च 31ला बाय P&L अकाउंट 6000. सगळं ट्रान्सफर केल्यामुळे डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज होणार विथ नो बॅलन्स. आणि आपण फर्निचर अकाउंटला बॅलन्स करणार. इथे आहे 50,000 टोटल. 50,000 मायनस 6 केले तर इथे जाणार 44,000. 31ला बाय बॅलन्स क्लोज डाऊन. आणि हीच बॅलन्स आपण दुसऱ्या दिवशी 2017 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 44,000. ओके. मग आपल्या पहिल्या वर्षाची पोस्टिंग झालेली आहे. मग आता दुसऱ्या वर्षी काय झालं, दुसऱ्या वर्षी काही ट्रान्झॅक्शन नाही आहे. मग फक्त एक आपली डेप्रिसिएशनची एंट्री येणार एंडला 31 मार्चला आणि त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर एंट्री येणार. बरोबर. मग आपण एंट्री आधी फर्निचर अकाउंटमध्ये पास करूया डेप्रिसिएशनची. नाही ते 18 होणार ना. 18 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. अमाऊंट काय 7,500. 7,500 आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये डेबिटला 2018 मार्च 31 टू फर्निचर अकाउंट 7,500. ही झाली आपली डेप्रिसिएशनची एंट्री. आणि इयर एंडला आपण दुसरं काय ट्रान्झॅक्शन नाही तर एक फक्त ट्रान्सफरची एंट्री सेम डेट मार्च 31 प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर करणार डेप्रिसिएशनची अमाऊंट. अकाउंट होणार क्लोज, नो बॅलन्स 7,500. आणि आपण मग फर्निचर अकाउंट क्लोज करूया. याच्यामध्ये 44,000 मोठी अमाऊंट आहे. 44,000 and 44,000 minus 7,500 36,500. 31ला बाय बॅलन्स क्लोज डाऊन. आणि नेक्स्ट डे 2018 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,500. हां. आणि आपण हे अमाऊंट्स पण आपले क्रॉस व्हेरीफाय करू शकतात आपल्या वर्किंगप्रमाणे. पहिल्या वर्षी 44,000 होतं बॅलन्स, हे बरोबर आहे. आणि दुसऱ्या वर्षी 36,500 आहे, हे पण बरोबर आहे. मग आता तिसऱ्या वर्षी एक परचेस आणि एक सेल झाले. मग आधी आपण एक परचेसची एंट्री पास करूया. कधी केलं होतं आपलं 1 ऑक्टोबर 2018ला परचेस आणि सेल झालंय. तर परचेसची एंट्री आधी पास करूया 15,000ची. ऑक्टोबर 1 टू बँक अकाउंट 15,000. हे झाले बुक्समध्ये फर्निचर आले. फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि आता सेलची एंट्री पास करायची आहे. पण सेलची एंट्री पास करायच्या आधी ऑक्टोबर 1 पर्यंत आपण जे काय डेप्रिसिएशन आहे, सेल जी ॲसेट करतोय त्याची जी काय डेप्रिसिएशन आहे त्याची पण एंट्री आपल्याला पास करायची असते बाय डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. मग जर सेल केलं त्या ॲसेटचं डेप्रिसिएशन किती आहे 750. हे 750ची एंट्री आपल्याला 1 ऑक्टोबरला पास करायची आहे. 750. आणि डेप्रिसिएशनमध्ये 2018 ऑक्टोबर 1 टू फर्निचर अकाउंट 750. मग आता ही एंट्री झाल्यानंतर आता आपण सेलची एंट्री पास करणार. सेल करताना आपल्याकडे पैसे आले तर डेबिट द रिसिव्हर या रूलप्रमाणे आपण बँकला डेबिट करणार. कॅश असती तर व्हॉट कम्स इन या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. आणि बाहेर काय झालंय बिझनेसमधून ॲसेट चाललाय तर आपण व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे त्याला क्रेडिट करणार फर्निचरला. तर ॲसेट 6250ची जाते. कॅश 5,000ची येते किंवा बँकमध्ये पैसे 5,000चे येत आहेत. उरलेले 1,250 रुपये म्हणजे हे क्रेडिट्स एवढे आहेत. डेबिट फक्त 5,000 आहे तर मग उरलेले 1,250ला पण आपण डेबिट करणार.
आणि हे बरोबर आहे कारण की आपण लॉसेसला काय करतो, डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस या रूलप्रमाणे लॉस ऑन सेल ऑफ कबर्डला आपण डेबिट करणार. मग आपली एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट, लॉस अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. मग आपण फर्निचर अकाउंटला क्रेडिट करतोय, फर्निचर अकाउंटला क्रेडिट करतोय. तर क्रेडिट करताना 1 तारखेला पैसे आले बाय बँक अकाउंट 5000 आणि अजून एकाला डेबिट केलं होतं आपण बाय लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 1250 ना 1250. अशा पद्धतीने 6250चं ॲसेट बिझनेसमधून बाहेर गेलं. बरोबर, ह्याची जी WDV आहे ती व्हॅल्यू बिझनेसमधून बाहेर गेली ना, ह्या अकाउंटमधून पण बाहेर गेली असं दाखवलं, क्रेडिट केलं आपण त्याला, लॉसचा इफेक्ट इथे दिला. अच्छा, मग आता ह्याच्या ह्या एंट्रीमध्ये डेप्रिसिएशनला इफेक्ट नाही. मग आता परचेस आणि सेलची एंट्री झाली आहे. आता आपण उरलेल्या ॲसेटवरचं एक ॲसेट हे विकलं. आता हे ॲसेट आपल्या पिक्चरमधून संपलं. आता हे 3 ॲसेट्स राहिले आहेत. ह्या 3 ॲसेट्सचे हे जे डेप्रिसिएशन अमाऊंट आहेत 3000 प्लस 3000 प्लस 1125 किती होणार, 7125. ॲज अ डेप्रिसिएशनची अमाऊंट आपल्याला पास करायची 7125. मग आपण इथे डेप्रिसिएशनची एंट्री पास करणार. ही होणार 2019 मार्चला 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. किती होती ती, 3 + 3 6 7125 आणि डेप्रिसिएशन अकाउंटला मग इथे 2019 मार्च 31 टू फर्निचर अकाउंट 7125. मग आता आपले डेप्रिसिएशनचे पण एंट्रीज झाले. मग आता आपण बुक्स क्लोज करू शकतो. आपण बुक्स क्लोज करताना डेप्रिसिएशनची जी काय अमाऊंट आहे ही सगळी आपण P&L मध्ये ट्रान्सफर करतो. ही टोटल किती आहे, 7875. ही अमाऊंट आपण सेम डेला मार्च एंडिंगला P&L मध्ये ट्रान्सफर करतो. अशा पद्धतीने आपलं डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज झालं. आता करू क्लोजिंग फर्निचर अकाउंटचं. ही अमाऊंट मोठी असणार. टोटल काय इथे 500 11 3 4 5 51,500 51,500 आणि त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे 51,000. टोटल पण करूया ना, क्रॉस चेक. 36,500 प्लस 15,000 मायनस 7125 मायनस 5,000 मायनस 1250 मायनस 750. म्हणजे आपली बॅलन्स आहे 37,375. तर ही झाली आपली बाय बॅलन्स क्लोज डाऊन. नेक्स्ट डेला आपण 2019 एप्रिल 1 ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 37,375. अशा पद्धतीने आपलं फर्निचर अकाउंट पण झालं 3 वर्षाचं. मग ही अमाऊंट बरोबर आहे 37,375 37,375 हे पण बरोबर. तर ह्या सममध्ये आपण काय काय बघितलं. ह्या सममध्ये आपण SLM मेथडने 15% रेटने डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलंय. ह्याच्यामध्ये पहिल्या वर्षी काही परचेसेस होते वेगवेगळ्या डेट्सला, सेकंड इयरला काही नव्हतं आणि थर्ड इयरला एक परचेस आणि एक सेल होतं, ते सुद्धा मिड ऑफ द इयरमध्ये. मग तिथे सगळीकडे आपल्याला प्रपोर्शनेट डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागलं. एक जे ॲसेट विकलं ते आपण लॉसमध्ये विकलंय. अशा पद्धतीचे एंट्रीज आपण पास केले. अशा पद्धतीचे आपण वर्किंग केले आणि त्याचं नंतर फर्निचर अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये एंट्रीजचे पोस्टिंग केले. तर इथे झाला हा आपला इलस्ट्रेशन 5.